नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय चाहूल लागले की नाही? अहो कसली काय विचारताय? गणेशोत्सव आला नाही का? मग जरा आजूबाजूला नजर टाका. मंडळ कामाला लागलेली आहेत. देखावे कुठल्या प्रकारचे करायचे, रांग कशी असावी, त्यानंतर स्पर्धा कुठल्या घ्यायच्या. अहो मूर्तिकारांना तर आता श्वास घ्यायला वेळ नाहीये. फायनल टचेस चालू आहेत ना. मग तुमचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? अरे नुसते ठोंब्यासारखे बसून राहू नका. विचार करा, विचार करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात बाबा. बरोबर आहे, तुम्हाला सांगणं हेच माझं काम आहे ना. नाही आपण काय करूया माहिती का, आपण आता असं करूया की नैवेद्य आपल्याला काय बनवता येतील याचा आपण विचार करून ठेवूया बरं का. आणि प्रसादाच्या ताटात आपल्याला वेगवेगळे पदार्थ काय ठेवता येतील याचाही आपण विचार करूया. काय काय गणपती बाप्पांना आपण एकदम सरप्राईज करूया. सरप्राईज म्हणजे धक्कादायक वगैरे काही पदार्थ करायचे नाहीत बरं का. म्हणजे पदार्थ बघितल्यानंतर बाप्पाने म्हणाल पाहिजे आहा क्या बात आहे, अगदी खावासं वाटतंय. अरे देवा हे काय बनवलंय असं वगैरे म्हणता कामा नये त्याने. बरोबर की नाही? मग आणि तेच दाखवण्यासाठी, हेच वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी मी उपासनीबाईंना इथे आमंत्रित केलेलं आहे. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मला सांगा आपण राहता कुठे? मी गोरेगावला राहते. आणि काय करता तुम्ही? मी पहिल्यापासून हाऊसवाईफच आहे. तर आपण आपल्या स्वयंपाकघराकडे जाऊया का? आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय दाखवणार आहात? पनीरचे मोदक दाखवणार आहे. पनीरचे मोदक. पनीर घालून मोदक आणि नंतर मोकळी डाळ असते ना त्याची तुम्ही मोदकही करू शकता, कचोरी पण आकाराची देऊ शकता किंवा मग करंजीचा आकार पण देऊ शकता. पण कसं गोड खाऊन तोंडात फिरायला लागतं ना, थोडंसं तिखट असलं की जरा बरं वाटतं ते. आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? मोकळी डाळ करू आपण आधी. आता मोकळी डाळ करूया. मला साहित्य सांगता जरा काय? हा 2 वाटी मैदा घ्यायचा, अर्धी वाटी रवा घ्यायचा, नंतर 1 वाटी ओलं नारळ घ्यायचं खवलेलं, मिरची वाटलेली मिरची 2 चमचे घ्यायची, डाळ आपल्या जसं कुटुंबामध्ये किती असेल त्याप्रमाणे भिजत टाकून त्या प्रमाणाने डाळ भिजत टाकायची, मग ती वाटून घ्यायची. नंतर मग मोहरी फोडणीसाठी लागते आपल्याला, हळद त्याच्यात टाकायला, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, मीठ, नंतर आमचूर पावडर आहे, ही धने पावडर आहे अर्धा 1 चमचा टाकायची, ही जिरे पावडर आहे ही पण 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकायची स्वादापुरती, हिंग पण अगदी अर्धा चमचा नावापुरतं टाकायचं. तिखट आता कसं लागेल, लहान मुलं घरात आहे त्याप्रमाणे तिखट त्याप्रमाणे. आणि ही ओव्याची पावडर आहे. कृती: प्रथम भिजवलेली डाळ जाडसर वाटून घ्यावी. मैदा, रवा, हिंग, हळद, ओवा आणि जिरेपूड हे मिश्रण एकजीव करून कणिक मळून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद, मिरची पेस्ट, आलं पेस्ट, ओवा पावडर, जिरेपूड, धणेपूड आणि तिखट परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, वाटलेली डाळ, खोबरं आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. रवा मैद्याच्या कणकेची पारी लाटून त्यामध्ये सारण स्टफ करावं आणि करंज्या तयार कराव्यात. तयार करंज्या खमंग तळून सर्व्ह कराव्यात. घेतल्या व्यवस्थित रेसिपी लिहून घेतली. शाबास. आता आपण पुढची रेसिपी बघूया. पुढची रेसिपी काय आपली? आपले पनीर मोदक आहेत ना. पनीर मोदक. पनीर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वेलची आणि जायफळ पूड, 2 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी ओलं खोबरं, बदामाची पूड, काजू पूड, 1 वाटी कुस्करलेलं पनीर, पिस्त्याची पूड आणि पिठी साखर. कृती: प्रथम मैद्यामध्ये रवा, मीठ आणि मोहन घालून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅश केलेलं पनीर आणि ओलं खोबरं परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि जायफळ व वेलचीची पूड घालावी. मिश्रण थंड झाल्यावर वरून पिठी साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. मैदा रव्याच्या कणकेची पारी लाटून त्यामध्ये सारण स्टफ करावं आणि तयार मोदक खमंग तळून घ्यावेत. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही माझीच नाही तर आमच्या सगळ्या खवयांची उमेद वाढवलेली आहे की आम्हाला काहीतरी यावेळी गणपतीमध्ये काहीतरी वेगवेगळं खायला मिळणार आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, एक छोटीशी आमच्या सगळ्यांकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे, त्याचा स्वीकार करावा. थँक्यू. आणि हा अख्खा आठवडा आम्ही फक्त असे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहोत जे आपल्याला गणेशोत्सवात खायला मिळतील. त्यामुळे बघत राहा. आता माझी वेळ संपलेली आहे, आता माझी खाण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.